Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So back from 24 hours duty, चाललोय आता घरी. पण every day is a special day. आजही स्पेशल डे आहे कारण आज आहे मदर्स डे. सो आज तर सुपर स्पेशल डे आहे आणि येस दोघी आयनला मी मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि इतर सगळ्या महिलांना किंवा जे मदर्स आहेत त्यांना डेच्या हॅपी मदर्स डे विशेस तुम्हाला सगळ्यांना देत आहे. अँड ऑन द वे छोटे बुके किंवा रोजेस काय घेणार आहे दोन्ही आहेत. मदर्स डे आहे आणि बुके घेतलं नाही असं होणारच नाही. सो दोघी आयांना मस्त बुके घेतोय. एक आहे पिंक कलर, एक आहे रेड कलर आणि दोन्ही पिंक बघत होतो पण नाही आहे. सो खूप ब्युटिफुल आहेत रोजेस. सो फायनली मी रचनाला पिक करत आहे आणि तिथून आम्ही जाणार आहोत आईकडे. मॉर्निंग. हॅपी मदर्स डे. थँक्यू टू यू. सो सर्वांना हॅपी मदर्स डे. मदर्स डे आहे म्हणून सेलिब्रेट नाही करायचं पण मला असं वाटतं ईच अँड एव्हरी डे आपला आईचा जो असतो तो सेलिब्रेट केला जायला पाहिजे. कारण आई जे आपल्यासाठी करते ते कोणीच नाही करू शकत. म्हणजे मी जेव्हा मला नायसा झाली ना, मी तेच विचार करते, मी नायसाला एवढी ओरडते, एवढं बोलते, बट ॲट द एंड कितीही ते रडत असले तरी ती बाबांकडे नाही जाणार, ती आईकडेच येते. तो जो एक बॉन्ड आहे ना मुलाबरोबर, म्हणजे आपल्या बाळाबरोबर एका आईचं, तो एक वेगळाच आहे. म्हणजे आई झाल्यानंतरच ते समजतं की आपण आपल्या आईला किती काय काय बोलून गेलोय. त्यावेळेस आईला काय फील झालं असेल. आता मी तेच विचार करते, मोठी होऊन जेव्हा नायसा कदाचित जेव्हा मला जर ती बोलली तर मला कसं फील होईल. म्हणजे म्हणतात ना, आपली आई पण आपल्याला म्हणते जेव्हा तू आई होशील ना तेव्हाच तुला समजेल की आई होणं हे काय आहे. सो आईचा हा दिवस प्रत्येक दिवशी सेलिब्रेट केला जायला पाहिजे. आणि मी आणि सनिता वी मेक शुअर की आम्हाला जसं जमेल तसं आम्ही आमच्या आईला खुश ठेवतो आणि त्यांचा जो डे आहे तो सेलिब्रेट करतो. आज तर अजून आम्ही ट्राय करू कारण सनी तर आता क्लिनिकला चालला आहे. सो लेट्स सी. सो आता सर्वात आधी तर आम्ही चाललो आहोत आईकडे तिला विश करायला. आय नो ती एक्सपेक्ट करत असेल कारण मी नाही तर सनी तर मेक शुअर की तो जातोच जातो. आणि दरवर्षी असंच होतं की सनी हॉस्पिटलवरनं येत असतो आणि मदर्स डे असतो आणि सनी जातोच. पण ह्यावेळेस सनीने मला पण विचारलं. सो चला मी रेडी, म्हणजे मी रेडी होती म्हणून मी चलो जाऊ लेट्स गो. फायनली आम्ही पोहोचलो आहोत. छान लावलंय. हॅपी मदर्स डे. मदर्स डे. थँक्यू बाबा. इतकं छान आलं. इतकं सनी येत नाही ना, भेटतच नाही. इतकं छानच झालं. हॅपी मदर्स डे. थँक्यू. हे छान लावलं तू. आवडलं मला. आवाज होता आणि मस्त लावलं का बाबा. सनी मी बोलत होती आता माझा आवडला. भाभीने मला नुसतं मनाला लागून राहिले. 2-3 दिवसापासून बोलते मी हिला भाभीला भेटायला तर आज फ्रेश पण असू दे ना. फ्रेश नाही पण आता किती दिवस झाले त्या पोराने जाणार येते भेटायला. हो, 1 आठवडा झाला. पहिल्यांदाच एवढं त्यांना हे ट्रॅव्हलिंग. अजून काय नाही जेवण. अरे पहिले नाश्ता आणायला पाहिजे होता, तिला पण दिला असता. लक्षात नाही माझं. असू दे नको मला लक्षात कशाला काय. हॅपी मदर्स डे. सगळं मॅचिंग झालं. आईचा आशीर्वाद सगळं मॅचिंग झालं. आईचा आशीर्वाद खूप महत्वाचा आणि आई आहे म्हणून सगळं काय आहे असं मी म्हणू शकतो. आई आमच्या जीवनाची शिल्पकार आहे. कल्पतरू. आईला पण बोलवलंय, ती येणार होती तुम्हाला भेटायला. मग मी बोली जेवायलाच ये. मग संध्याकाळी बरं झालं. माणूस आहे फुलं एकदम मस्त. ही फुलं बघूनच मी एकदम खुश झाले. आणि रेड रोजेस फॉर आमचं काय करते नाहीसा. मदर्स डे विश कर आधी. हॅपी मदर्स डे. आईला पण कर, आजीला पण विश कर. ब्रेसलेट आहे.
मीच काय करते, असं लावायचं आहे काय, कसं लावायचंय डोकं. हा लॉर्ड बुद्ध मस्त आहे का? मला आवडतं, खूपच छान आहे. पिन सारखं केलंय ना, मस्त वाटतंय. आमचे नेबर आहेत ना, ते गेलेले, त्यांनी आमच्यासाठी छानसं जेस्चर म्हणून आणले. आईने घातलं, मस्त वाटतंय ना ते. मला खूप आवडले. मला आधी वाटलं काय बिंदी आहे की काय, तुम्हाला सांगायला विसरली, तो ब्रेसलेट आहे. ते बोलतात अशा टायमाला युजली स्नो नाही पडत, पण त्यांचे नशीब एवढे छान ना, जेव्हा ते हायएस्ट पीकला पोहोचले तेव्हा स्नो पडलं आणि दोन्ही मुलांनी खूप एन्जॉय केलं. ते एवढे खुश झाले. ते बोलतात आमचं म्हणजे आम्ही एकदम मस्त प्लॅन झालं त्यांचं. म्हणजे सेफ आहे का ते बोलतात, इफ यू बुक थ्रू ट्रॅव्हल्स ना तर इट्स सेफ. कारण मी पाहिलं ते खूप वरती आणि आपण एकटं नाही, कारण रोड नाहीसा. मोठी आईला गेल्यावर काय बोलणार, इकडे काय बोलणार मोठी आईला, आणि नमस्कार करायचा. काय बोलणार, हॅपी मदर्स डे. काय बोलणार, आज मदर्स डे आहे ना, मोठी आई पण आई आहे ना, मोठ्या आईला एक रोज घेऊन जा. मोठी आई पण आई आहे ना, मोठी आईच्या हातात दे. अशी पावडर लावली, हा मोठी आईच्या हातात दे. आणि काय बोलणार, काय बोलणार, हॅपी मदर्स डे. हा आणि पाया पडायचं. हा आणि रोज पण द्या. थांब थांब थांब, रोज द्यायची घाई. थांब तिथे कुठे. बाय. चालली येस, बाबा चालले. चलो लेट्स गो. पुढे बघ, पुढे बघ. फायनली आपले एक यूट्यूब फॅमिली मेंबरच आले आहेत, सुवर्णा मॅडम आणि त्यांची फॅमिली. आणि डायरेक्ट क्लिनिकमध्येच आलेत, कारण त्यांना एक गिफ्ट द्यायचं होतं रचनाला. सो थँक्यू सो मच, इट मीन्स अ लॉट. तुम्ही एवढा वेळ काढून सुट्टीमध्ये तुमचा एवढा म्हणजे व्हॅल्युएबल टाइम आमच्यासाठी देतात, ती खूप मोठी गोष्ट आहे. मी मॅडमचे नेहमी ब्लॉग्स बघते. आम्ही मुंबईला राहायचो पण एवढं माहित नव्हतं. मी ऍक्च्युली प्रियंका प्रकाशला फॉलो करायची. ओके. आणि मग त्यांनी एक दिवस असंच विषय काढला. आम्ही सेम स्केच मला द्यायचं होतं, तर पुण्याला गेलो. मग असंच विषय निघाला. ते म्हणाले ते पनवेलला असतात आणि तुम्ही बरेचदा त्यांना खूप हेल्प करतात. त्यांची छोटी मुलगी आहे ना, त्याच्यामुळे मग मला माहित नव्हतं पुण्यात आहात. मग म्हटलं चला. तुम्ही प्रॉपर इकडचे आहात? नाही, आम्ही पुण्याचे प्रॉपर. ओके. पण माझ्या हसबंडची इकडे तिकडे ट्रान्सफर होत असते, विंडमिल्स मध्ये. गुजरातवरनं आम्ही आता इकडे आलो, 1.5 वर्ष झाले. ग्रेट. म्हणजे आता डायरेक्ट आमच्या इथे जवळच आलं. आणि मॅडम खूप छान बोलतात, एकदम पॉझिटिव्ह. थँक्यू सो मच. त्याच्यामुळे मला ना, मी ना खूप आळशी होती, पण मॅडमचे ब्लॉग बघून मला ना माझ्या म्हणजे आपल्यामध्ये चेंजेस ते प्रत्येकाला एक जेव्हा समज येते तेव्हा खूप फरक पडतो. आणि मॅडम अशा नाही की सगळ्यांना ना सारखं हे करतात. म्हणजे तुम्ही म्हणजे एकदम खालचे तर असं कधीच नाही की सगळ्यांना सेम ट्रीट करतात. मी नेहमी ब्लॉग्स मधून बघते मॅडमच्या. थँक्यू सो मच. आणि एवढं तुम्ही म्हणजे आणि तुमची मुलगी माझ्या मुलाला खूप आवडते, ती खूप क्यूट आहे. ब्लॉग्स बघतो ना तू. आवडते तुला नायसा? आपण नेक्स्ट टाइम भेटू नायसाला. तुम्ही या आमच्याकडे. येस नक्की मॅडम, तुम्ही आणि नायसा. नक्की. आणि तुमचं खरंच छान आहे स्केच. आय गेस तुम्ही मध्ये स्वामींचं पण केलेलं, मी पोस्ट केलेलं रिपोस्ट. सो थँक्यू सो मच. आणि असंच प्रेम देत राहा, आशीर्वाद देत राहा. अँड लॉट्स ऑफ लव्ह अँड ब्लेसिंग्स फ्रॉम नवेंजल ऑल्सो. थँक्यू सो मच. हॅलो, छान दिसते. एक्झॅक्ट झाला ड्रेस तुला. ड्रेस बघितल्यावर तुझीच आठवण आली. म्हणजे तूच दिसत नाही, पण तू थांब जरा. छान वाटतोय. मी तेच आईंना सकाळी बोलली, सुनीता नाही आली, येणार होती बोलली. वंशू कुठे? वंश घरी यायचं ना त्याला पण घेऊन. फ्रेंड्स आहेत ना त्याच्यासोबत. फ्रेंड झालेत.
तू पण थांब, जेवून जा. छान आहे ग. सनीचा बुके बघितलाय ना. तुला सुद्धा हॅपी मदर्स डे. थँक्यू. ठीक आहे, चालेल चालेल. आपली युट्यूब फॅमिली मेंबर आलेली. सुवर्णात आहे त्या विचारा कधीपासून बोलत होते ना. म्हणलं रचनाच उघडेल त्याच्यासाठी क्लिनिकला आलेल्या. विचारा पुण्याला जात होत्या तर थांबल्या तेव्हा. अरे वा, हँड पेंट आहे. नाईस. बघू असं की त्यांनी 14 मार्चला बनवले. सॉरी, म्हणजे आमच्यामुळेच थोडस डिले झालंय ते. थँक्यू सो मच सुवर्णाताई, खूपच छान केलं. म्हणजे फॅमिली पण एकदम मस्त होती. पूर्ण फॅमिली आली. घरी बोलायचं ना मग जेवायला. आज तुम्ही स्पेशल मेनू बनवलेला. मस्त घरी आल्यावर छान सुगंध. हे सगळं आईंसाठी. आमटी, कोलंबी, फिश फ्राय, आणि उद्यासाठी चिकन, संध्याकाळसाठी मटन. इथे दुसरी कोलंबीची रेसिपी करणार आहे संध्याकाळसाठी. एवढ्या गरमीत कसं बनवू शकतो. एवढं गरम होत आहे, एवढं गरम आहे. काय म्हणताय. सोलकढी आणि काय पापड काढले. सीमाने आंबा दिला तुम्ही. हा, तो का चिकनचा आंबा. भूक लागली. कसली मच्छी आहे ग. संपली गेली ना, लवकर गेली की मच्छी मिळतात. वाजले आहे संध्याकाळचे 7 आणि खूप सारं मिस करते मी नायसाला. कारण नायसा जी सकाळी गेली आहे तिला काही यायचं नाही आहे परत. ती मला बोलली की सगळं घेऊन गेली आहे, टॉवेलपासनं कपडे वगैरे सगळं घेऊन गेली आणि म्हणते की मी काही येणार नाही आहे आई. पण मी तिला एवढं मिस करते ना. आणि आज आहे मदर्स डे म्हणून मी जास्त तिला मिस करते. बट इट्स ओके, ती माझ्याबरोबर नाही, ते दुसऱ्या आई बरोबर आहे. सो खूप छान चालू आहे मदर्स डे सेलिब्रेशन प्रत्येकाच्या घरात. आणि आम्ही पण लवकरच येऊ, म्हणजे क्लिनिकला. आम्ही म्हणजे तू. सॉरी, म्हणजे मी लवकरच येईल क्लिनिक वरून, कारण सीमाई येणार आहे. मस्त आमची छोटीशी पार्टी असणार आहे. हा, त्यांच्यासाठी एक स्पेशल फील त्यांना. ही कोण आहे. हॅपी मदर्स डे. मी थँक्यू. मी हिला मदर्स डे विश करते. काय बोलावं. थँक्यू. हा बोल. सॉरी. अगं काय पण ही काय कमी होती का की ही पण घालायला लागली. अगं दाखव काय घेतलं. काय पण घरी पण आहे ही छोटी वाली. किती त्रास दिला मोठे बाबांना. केस धुतले तिने. दोघी अड्या. मी मस्त हेअरस्टाईल केली आहे बघ. बघितलं मी व्हिडिओ मध्ये. A few moments later. ही मधली वाली. थांब पाडशी. त्यातला पर्पल वाला तिला आहे, दुसरा वाला तुला आहे. ती बघ कशी बघ. होईल ना तिला पर्पल वाला. पर्पल वाला होईल ना बब्बू. ते काय तुला पण होईल. वेलकम. भेटायला आली मी. आज एकदम आता एकदम फ्रेश झाला. कालपासून थोडस बरं वाटलं. आज एकदमच म्हणजे हो, आज फ्रेश आहे. आज जरा मूड आहे सगळं. काय झालं तुम्हाला एवढा त्रास कसा
अगं ते मी थंडा प्यायले ना त्यापासून अगं ते तेव्हाच बोलल्या ना त्या मँगोला प्यायले ना मी, मला नाक आणि एकदम एवढं असं जड सारखं एकदम थंड होतं का. हो खूप. आणि ते कसं ऊन लागत होतं ना, बघ बस बस. मॅडम झोपल्या. झोपली एवढी मस्ती आता तिला घेऊन आली मी, झोपली ती. मग उठेल थोड्या वेळात उठेल. आपण उद्यानेच बोलते बसण्याच्या नादात एवढं हे बस. काल पण या निघाले तर काल पण उशीर झाला. त्याच्या आधी पण मी बोलली रचनाला, तर काय करायचं काय होतं त्या पण मी बोलली नाही येते म्हणून. काय माहिती तेव्हा पण नाही बरं लागलं ते निमित्त तरी ते नाही तर काय. यावेळेस फोन पण नाही केला ना, म्हटलं जाते भेटायला जाईल भेटायला जाईल ना. ते फुलोरा खूप होता ना, म्हणून म्हटलं खाली हे करून येते, टाकून येते नदीमध्ये तिथे, त्याच्यासाठी गेले. मी म्हटलं काय आमची 7:30 पर्यंत मी आले लगेच, म्हणजे बाहेर गेले होते. नाश्त्याला शेंगा बाबा भावीला वेफर्स बरे बरे झालं. पेशंट लगेच वेफर्स आणलेत. काय नाही एवढं भाजी सुकट. अगं भाकरी होती. आम्ही ती माझी करते ना सगळे कडधान्यवाले. आणि हे धू का जांभळं आज पहिल्यांदाच मी आले. हा मी मुद्दाम तिकडनं आली. सो येस बॅक टू होम. आणि आता वाजले आहेत रात्रीचे 10. सीमाई आली आहे आणि आज सीमाई राहणार आहे. हो राहणार नाही मग काय, सगळे जायचं काय. संडे आहे ना. तुला आंबा आवडला मला सांगायचा ना. आणलेत नाही तसे. तो एकदम छान होता. तेवढे प्राइस किती कमी आणि आंब्याची किती छान टेस्ट होता आंबा. आपण पिकवून देत नाही, आपण पिकायच्या आधीच खातो. नाही पण ते पण हात कुठे एवढा पिकलेला. मटन रेडी, चिकन, आणि आईसाठी खास आणलंय सुकट. तो 365 डेज सेल मधला. फायनली केक कटिंग. कुठला सेल? 365 डेज सेल नाही का तो. इथे त्या पोळीवर बस चला हे नाहीसं का हे मध्ये नाहीसं हे मध्ये. अगं बस. अगं हे नाहीसं मध्ये मम्मी वाली. चला. हॅपी मदर्स डे. इकडे बघा. हॅपी मदर्स डे. मस्त आहे. ते एक काडी भरून झालं. हॅपी मदर्स डे. घ्या. थँक्यू. घे बघू. थँक्यू. मस्त स्वतः एन्जॉय करते. बाबा एवढं ना. हॅपी मदर्स डे. चला चला उठा. चला. कुठे चालली राहा आता. अरे मला सकाळी जायचं आहे ना. सकाळी जायचं मला. घालून बघा. दोघींना सेम पॅटर्न लागलाय, फक्त कलर वेगळे. मी भेटायला आली. बघ बघ उडून बघा. दोघींचे सेम आहेत, फक्त कलर डिफरन्स आहे. आणि घालून बघा म्हणजे मग एक्सचेंज करायला. छान बघायला पाहिजे. घालून बघा आई. तुम्हाला बरोबर आईला होईल. आईचा माझा इश्यू होता हाताचा. आईला लॉंग हात नंबर काय ही लार्ज पण लार्ज नाही आहे. मस्त आहे छान आहे. चिकन आणि थँक्यू. पण याची काय आवश्यकता नव्हती. कलर आणि त्या प्रत्येक वेळेला घ्यायला पाहिजे असं कारण सीमाला ठीक आहे. आम्ही लॉजिक आहे. सीमाला मला भरपूर कपडे झालेत. मी तेव्हा तेच सांगते रचना घेऊ नको आता बस झालं.
असू दे म्हणजे तुम्हाला कधी कंटाळा तुमचे कपडे मीच घालेल. कपडे आहे रचना आता घेऊ नको अजिबात रचना कपडे छान आहे ना हे. मस्त घालून बघा. हा मध्यंतरी एकदम वर्षातून एकदा येते आमचे जेवायला. बर्थडे कसे जोरात साजरे केलेत तुम्ही. आम्ही काही नाही केलं नाही. आणि वर्षातून एकदाच येते. काय फंक्शन असेल तर हे पुरेल ना आई बघ हे वाले वेफर्स. पुरेल ना हे कोण हे मला हेच आवडतं रचना. मग हेच वाले वेफर्स मी ताईंकडनं हेच मला आवडतात मस्त लागतं ते पेपर्स पण रचना हे घरगुती काय काय बनवलं. कोणा पण मागून येत ना ही आपली या जेवण हे तुमच्याकडनं छान आहेत ना. मी एक वर्षी केले होते पण ना मीठ टाकत विसरली त्यामुळे ते संपलीच नाही. अगं तुला पण आणलेत मी 1 किलो घेतले. तुला पण लांब पण नाही आवडत ना तुला. अरे घेतले मी वाढते मी. हे घे. पापड येतं हे त्यात राहिले नाही. जाऊ घरी. काय देऊ? हे बघा कापते मी. बसा. सीमा हे सीमा हो आहे ना दोऱ्यातच आहे ना तो गोल्डन कलरचा दोरा. राहू ग हा रचना एवढं कधी जेवायचं एवढं थोडं कमी जाईल पाहिजे. थोडंच आहे. घ्या तेवढं तरी. किती प्रकार केले एवढा विचार. तुला चिकन नाही दिलं आमटी नाही दिली ते पण होतं. हे प्रॉन्स चिली केल्या. वास येतो चिली सारखं. या बसतो आम्ही पण बसतो. अरे वा थँक्यू. सगळं मिक्स केलं. तिखट खूप प्रकार केले ग. आई भाकरी देऊ. एक प्रकार करा ना माझी हालत. आई तुम्हाला काय देऊ. त्यांना सगळ्यात चांगलं सुकट आवडलं. त्यांनी तुला बोलली त्यांना तू काही बनवलं तव्यात केली हवेस कोलंबी देऊ. नाही पण काय देऊ संपूर्ण झालं. छान झालं. छान आहे तुझा पण. 2च कलर्स होते. नाईस. परफेक्ट झालं ना. परफेक्ट झालं. आई आई एकदम फिट झाली आता तुला बघून तुला भेटून. विचारत होते ना पण आज आईला वेगळीच होती. एवढे दिवस बरं नव्हतं पण आज मदर्स डे ला एकदम फ्रेश झाली आई. एकदम असं वाटत नव्हतं मी आलो सगळे डोस पूर्ण झाले ना. अँटीबायोटिक कोर्स केला. ही बघ. चलो थँक्यू. स्वीटीने दिलं ना. फुल येलो सनफ्लावर. बघ ना कसं छान छान आहेत मस्त आहे. छान आहे रचना. थँक्यू. गरज नाही वाटत मला तुझा तोच इश्यू होता. नाही मग हे ही आई वाटायला घेतली. आजीचा ड्रेस आहे तो नाहीसा. एवढी मोठी कशी एवढं सगळं पिशवी नको ते पाठवायची एक पिशवी अजून पाठवायची. अगं मग मला काय पिशव्यांचं हे करायचं बाजार. अगं बाजार म्हणजे मी काय करतो पिशव्या एवढी दिली तुम्हाला. मी आता 1 किलो मागवले आज तुला थोडेसे उकडले. एवढे एक पिशवी एवढ्या पिशव्या मी कधी याल बरं वाटलं मी ते येईल. आई तुम्ही ते वेफर्स ठेवा. नाही चलो